नारी सुरक्षा, नारी सन्मान, नारी स्वावलंबन, नारी मिशन, महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल, नारी शक्ती न्यूज चॅनल। राज्यात बहुचर्चित असलेल्या पुणे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आता एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने पुणे महापालिकेची प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे। ही प्रभाग रचना जाहीर होणं म्हणजे पुणे महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल समजलं जात आहे। विशेष म्हणजे आता यंदाच्या या पुणे महापालिका निवडणुकीत महिलांचं वर्चस्व निर्माण होणार अशी आता शक्यताही निर्माण झाली आहे। हे सगळं मी नेमकं कोणत्या आधारावर बोलतेय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। तर राज्य सरकारने महापालिका निवडणुकीसाठी 4 सदस्यांचा एक प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता। तसंच जेव्हापासून या प्रभाग रचनेची चर्चा सुरू झाली तेव्हापासून महायुतीतील सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या सोयीनच प्रभाग पडतील अशी शक्यता वर्तवली जात होती। त्यानुसार आता पुणे महापालिकेने शहरातील 41 प्रभाग जाहीर केलेत, ज्यात एकूण 40 प्रभाग 4 सदस्यांचे असतील तर केवळ एक प्रभाग हा 5 सदस्यांचा असणार आहे असं नमूद करण्यात आलंय। यातील आंबेगाव कात्रज हा 5 सदस्यांचा प्रभाग असणार आहे। आता हे झालं पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेबद्दल। पण या प्रभाग रचनेत जर आपण महिलांच्या दृष्टीने विचार केला तर पुणे महापालिकेतील महिलांचं प्रतिनिधित्व हे 50% जास्त वर्चस्व राहणार आहे असं तरी सध्या दिसतंय। कारण महापालिकेने आखून दिलेल्या प्रत्येक प्रभागातील 2 जागा महिलांना देण्याची शक्यता वर्तवली जाते। तर आंबेगाव आणि कात्रज प्रभागात 5 सदस्य आहेत, तिथे 3 महिलांना संधी देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते। म्हणजे काय तर पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महापालिकेत जे 165 सदस्य असणार आहेत त्या 165 सदस्यांपैकी 82हून अधिक जागांवर महिला उमेदवारांना संधी दिली जाणार आहे अशी माध्यमांमध्ये चर्चा सुरू आहे। म्हणूनच आगामी पुणे महापालिका निवडणुकीत 82 पेक्षा जास्त महिला उमेदवारांना संधी देण्याची शक्यता निर्माण झाली आहे। म्हणूनच आता आगामी पुणे महापालिका निवडणुकीत महिलांचा वर्चस्व असेल अशी चर्चा दिसतेय। मात्र असं असलं तरी पुणे महापालिकेतील महिला आरक्षणाच्या विषयावर अजून निर्णय बाकी आहे, पण तरी देखील महिला आता आगामी काळात पुण्यावर राज्य करतील असंच दिसतंय। तेव्हा आता पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेबद्दल आणि त्यातून महिला उमेदवारांना मिळणाऱ्या संधीबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी नारी शक्ती न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि न्यूज कशा वाटतात कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा।